नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरतीबद्दल अपडेट बघणार आहे। जी येणारी आगामी पोलीस भरती आहे त्याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या पदासाठी इथं अप्लाय करसाल किंवा फॉर्म भरसाल। जसं की एसआरपीएफ साठी तुम्ही फॉर्म भरसाल, जिल्हा परिषद म्हणत आहे, जिल्हा पोलीस साठी तुम्ही फॉर्म भरणार आहात किंवा मग लोहमार्गासाठी तुम्ही फॉर्म भरणार आहात। तर याच्यामध्ये जे काही विद्यार्थी आहे जे वेगळे म्हणजे 2-3 कास्ट किंवा मग एक अशी कास्ट आहे त्या मुलांना इथं हाईटमध्ये सूट मिळणार आहे, किती सेंटीमीटर सूट मिळणार आहे आणि कोणकोणत्या मुलांना मिळणार आहे, कोणकोणत्या कास्टला इथं हाईटमध्ये सूट दिलेली आहे। तिथं एक नवीन इथं जे पत्र आहे मित्रांनो, राजपत्र इथं जाहीर झालेले आहेत आणि हे राजपत्र थोडं जुनं आहे, त्याच्यामध्ये अपडेट दिलेली आहे। जी आगामी पोलीस भरती आहे त्याच्या रिलेटेड आहे मित्रांनो हे पत्र। आणि याच्यामध्ये सांगितलेलं आहे कोणकोणत्या विद्यार्थीला, कोणकोणत्या कास्टच्या विद्यार्थीला इथं विद्यार्थी किंवा विद्यार्थिनीला इथं 5 सेंटीमीटर सूट मिळणार आहे, मुलं किंवा मुलींना। याच्यामध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे मित्रांनो। तीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे। व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। जर तुम्हाला व्हिडिओ आवडलाय तर व्हिडिओला नक्की लाईक करा, नवीन असले तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी। तर चला मित्रांनो व्हिडिओला स्टार्ट करूया। तर बघू शकता तुम्ही महाराष्ट्र शासन राजपत्र मित्रांनो, हे थोडं जुनं आहे, बघू शकता तुम्ही। इथं दिनांक 4 ऑक्टोबर 2024 आहे, पण येणाऱ्या आगामी जी पोलीस भरती आहे त्याच्या संबंधित हे जे जाहिरात आहे किंवा मग हे पत्र आहे मित्रांनो त्याला लागू होतं। म्हणजेच तुम्हाला माहिती पडून जाईल कोणकोणत्या विद्यार्थ्यांना, कोणत्या कास्टच्या विद्यार्थ्यांना इथं हाईटमध्ये सूट देण्यात येणार आहे किंवा मग आलेली आहे, बघू शकतात। तर बघा इथं महाराष्ट्र पोलीस हे अधिनियम इथं दिलेले आहे, बघा बघू शकता तुम्ही। आता हे आपलं काही कामाचं नाहीये, तर इथं बघा ई मध्ये तुम्ही बघू शकतात, ई इथं एक दिलेलं आहे बघा खंड, त्याच्यामध्ये इथं म्हटलेलं आहे अनुसूचित जमातीसाठी विशेष तरतूद। आता बघा ह्या खंडपीठामध्ये किंवा मग ह्या अधिनियमामध्ये एक नवीन एक तरतूद करण्यात आलेली आहे। जी तरतूद आहे ती कोणत्या कास्टच्या मुलांसाठी आहे आणि किती काय तरतूद आहे ते आपण बघणार आहे, बघू शकता तुम्ही। आता बघा मी तुम्हाला एकदा दाखवतो बघा। अनुसूचित जमातीसाठी विशेष तरतूद, जे उमेदवार आवश्यक पात्रता शर्तीची पूर्तता करतात अशा अनुसूचित जमातीतील उमेदवारांना आवश्यक असलेली उंचीमध्ये 5 सेंटीमीटर इतकी शिथिलता देण्यात येईल। बघा आता याचा म्हणण्याचा अर्थ काय बघू शकता तुम्ही। जे अनुसूचित जमाती म्हणजेच एसटी कॅटेगरीतील जे मुलं आहेत किंवा मग जे मुली आहेत त्यांना इथं हाईटमध्ये सूट देण्यात येणार आहे मित्रांनो, ते पण 5 सेंटीमीटर। बघा 5 सेंटीमीटर इथं सांगितलेलं आहे बघा, 5 सेंटीमीटर इतकी इथं शिथिलता म्हणजेच हाईटमध्ये सूट, म्हणजेच उंचीमध्ये तुम्हाला 5 सेंटीमीटर सूट मिळणार आहे एसटी कॅटेगरीच्या मुला मुलींना। आणि एसटी कॅटेगरीमध्ये बघा पहिले इथं एसटी कॅटेगरीमध्ये 165 हाईट इथं तुम्हाला जिल्हा पोलीसला इथं लागायची मित्रांनो, आता ते 5 सेंटीमीटर कमी करून आता येणाऱ्या आगामी पोलीस भरतीमध्ये एसटी कॅटेगरीला इथं 160 सेंटीमीटर हाईट इथं त्यांनी देण्यात आला। आता मुलींना पण कमी आहेत, त्याच्यामध्ये पण 5 सेंटीमीटर कमी होईल मुलींसाठी पण। तर बघा इथं अशा प्रकारे इथं दिलेले आहेत। आता मित्रांनो हे जिल्हा पोलीस साठी दिलेलं आहे बघा। आता याच्यानंतर आपण बघा तुम्हाला आय होप ही माहिती तुम्हाला समजली असेल। 5 सेंटीमीटर इतकी इथं सूट देण्यात, उंचीमध्ये इथं सूट देण्यात जी आगामी पोलीस भरती त्याच्यामध्ये येणार आहे। आता बघा आता हे जिल्हा पोलीस साठी होतं। आता बघा इथं एसआरपीएफचं पण एक आलेलं आहे, बघू शकतात। अशाच प्रकारे अधिनियम बघा, महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बल अधिनियम म्हणजेच एसआरपीएफचे जे अधिनियम आहे त्याच्यामध्ये पण अशीच एक नवीन तरतूद करण्यात आलेली आहे, बघू शकता तुम्ही। बघा ही अनुसूचित जनजमातीसाठी विशेष तरतूद, जे उमेदवार आवश्यक पात्रता शर्तीची पूर्तता करतात अशा अनुसूचित जनजमाती किंवा जमातीतील उमेदवारांना आवश्यक असलेली उंचीमध्ये 5 सेंटीमीटर इतकी शिथिलता देण्यात येईल। म्हणजे जे एसटी कॅटेगरीचे मुलं आहेत किंवा मुलं आहेत, आता बघा एसआरपीएफ साठी फक्त मुलंच अप्लाय करू शकतात, मुलंच फॉर्म भरू शकतात। तर जे एसआरपीएफ साठी जे मुलं फॉर्म भरणार आहे एसटी कॅटेगरीतील त्यांना 5 सेंटीमीटर सूट मिळणार आहे। बघा पहिले एसआरपीएफला एसटी कॅटेगरीला 168 सेंटीमीटर एवढी हाईट होती मित्रांनो, आता ती 5 सेंटीमीटर कमी करून ती 163 सेंटीमीटर इथं करण्यात येणार आहे। बघा इथं तुम्ही बघू शकता 5 सेंटीमीटर इतकी इथं उंचीमध्ये इथं कमी केलेली आहेत मित्रांनो एसटी कॅटेगरीसाठी। फक्त एसटी कॅटेगरीसाठीच जी उंचीमध्ये जी मित्रांनो ती कमी करण्यात आलेली आहे, बाकीच्या कोणत्याही कास्टसाठी इथं उंचीमध्ये कमी करण्यात आलेली नाहीत। अशा प्रकारे बघा आता हेच इंग्लिशमध्ये दिलेलं आहे इथं बघा। अशा प्रकारे ही पत्र होतं मित्रांनो, याच्यामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे एसटी कॅटेगरीतील जे विद्यार्थी आहेत त्यांना एसटी कॅटेगरीतील जे विद्यार्थी त्यांना पोलीस भरतीमध्ये जिल्हा पोलीस असो किंवा मग एसआरपीएफ असो यांच्यामध्ये त्यांना 5 सेंटीमीटर हाईटमध्ये उंचीमध्ये सूट मिळणार आहे, इतकी सूट त्यांना इथं देण्यात यावी अशी इथं तरतूद केलेली आहे। जे अधिनियम आहे ते महाराष्ट्र राज्य म्हणजे जे एसआरपीएफ बलचे जे अधिनियम आहे त्याच्यामध्ये अशी तरतूद करण्यात आलेली आहे। आणि जे महाराष्ट्र पोलीस म्हणजे जे जिल्हा पोलीसचे जसं त्याच्यामध्ये लोहमार्ग किंवा मग जिल्हा पोलीस यांच्या अधिनियमामध्ये अशी एक नवीन तरतूद करण्यात आलेली आहे, ज्याच्यामध्ये त्यांना जे एसटी कॅटेगरीचे जे मुलं आहेत त्यांना 5 सेंटीमीटर इतकी इथं सूट देण्यात येणार आहे। आता बघा फक्त एसटी कॅटेगरीसाठी आहे मित्रांनो, कोणतेही अजून वेगळ्या ज्या एससी ओबीसी या कॅटेगरीसाठी आता कोणतीही अशी तरतूद करण्यात आलेली नाहीये। अशा प्रकारची ही माहिती होती। तुम्हाला जर ही माहिती आवडली तर आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या।
तर चला मित्रांनो, भेटूया पुढच्या अशाच एखाद्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.